नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण आलू पराठा बनवणार आहोत. तर हा पराठा पौष्टिक आहे, टेस्टीसुद्धा आहे आणि वेगळ्या पद्धतीनं बनवलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असा पराठा नक्की बनवून बघा. म्हणजे तुम्ही एकदा खाल्ला तर हप्त्यातून 3 ते 4 वेळा तुम्ही नक्कीच बनवाल. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण आता पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. इथं आपल्याला आता पाणी थोडं थोडं टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आपल्याला खूप जास्त असं सैलसर पीठ भिजवायचं नाही आणि खूप जास्त असं घट्टसरही मळायचं नाही. तर मध्यम आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे. हे बघू शकता तुम्ही इथं मी थोडं थोडं पाणी टाकून आता हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. पीठ भिजत आल्यानंतर आपल्याला थोडंसं अर्धा पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आणखी मूठ देऊन आपल्याला हे पीठ असं या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. पीठ छान मळल्यामुळे आपला पराठा कुठंही फुटणार नाही. बघू शकता तुम्ही इथं आता पीठ भिजून झालेलं आहे आणि थोडंसं मी इथं तेलाचा हात लावून घेत आहे आणि आपल्याला हे पीठ 10 मिनटासाठी असंच ठेवून घ्यायचं आहे. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इकडं बटाटे इथं मॅश करून घेऊया. तर इथं मी बटाटे उकडून थंड झाल्यानंतर साल काढून घेतलेली आहे. तर मी इथं 4 बटाटे घेतलेले आहे मध्यम आकाराचे आणि सर्व आता इथं मी बटाटे असे मॅश करून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही इथं मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे. आता हिरवी मिरची मी इथं बारीक कापून घेतलेली आहे, तीसुद्धा आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायची आहे आणि भरपूर कोथिंबीर मी इथं टाकून घेतलेली आहे. इथं कस्तुरी मेथीसुद्धा मी भरपूर टाकून घेतलेली आहे. अर्धा चम्मच आमचूर पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच हळदी पावडर, काश्मीरी मिरची मी इथं 1 चम्मच घेतलेली आहे. सर्व मिश्रण आपल्याला असं एकत्र करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं आपण कस्तुरी मेथी आणि आमचूर पावडरसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे. त्यामुळे हा पराठा खूप टेस्टी लागतो. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा पराठा कसा झाला. तर खरं खूप छान हा पराठा बनतो. इथं आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर आपल्याला असे हुंडे करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले पराठेसुद्धा एकसारखे होतात. तर इथं मी आता पीठ भिजत ठेवलेलं आहे. बघू शकता किती छान पीठ भिजलेलं आहे. तर याचे पण आपल्याला हुंडे बनवून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही इथं मी दोन्ही हुंडे सारखेच घेतलेले आहे, म्हणजे आपला आलू पराठासुद्धा असा छान टेस्टी बनतो. इथं आपण भरपूर सारण टाकून पराठा बनवणार आहोत, तरीसुद्धा आपला पराठा फुटणार नाही, कारण की आपण पीठ छान भिजवलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही पराठा बनवा. मी इथं आता थोडी मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये असं हुंडा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं खाली प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग असं सर्व साईडनं पोळी एकत्र करून आपल्याला हे असं बंद करून घ्यायचं आहे, जसं आपण पुरणपोळी बनवतो तसं. इथं मी हलक्या हाताने असं दाबून घेतलेलं आहे, म्हणजेच आपला जो सारण आहे ते कडापर्यंत जाईल. या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा असाच पराठा बनवा. तर इथं मी आता पीठ लावून घेत आहे. दोन्ही साईडनं आपल्याला छान पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी वरची बाजू आहे ती वरतीच ठेवायची आहे आणि छान असा आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम असं हलक्या हाताने आपल्याला हा पराठा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे असा लाटून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही एवढं सारण टाकलंसुद्धा आपला पराठा कुठंही फुटलेला नाही. आपलं इथं सारण खूप छान दिसत आहे पराठ्यामधून. बघू शकता तुम्ही कोथिंबीर, कांदे सर्व दिसत आहे, पण आपला पराठा अजिबात फुटलेला नाही. तर सर्व पराठे आपण आता असेच लाटून घेणार आहोत. तर इथं मी पॅनमध्येच हे पराठे बनवून घेणार आहे. तर आपला पॅन छान आपला गरम झालेला आहे. गरम झाल्यानंतरच आपल्याला इथं पराठा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं सुरुवातीला आपला गॅस फुल ठेवायचा आहे, म्हणजे पराठा पण छान असा भाजला जातो. तर मी दोन्ही साईडनं आता इथं पराठा भाजून घेत आहे. तर पराठा छान असा शेकून झाल्यानंतरच आपल्याला इथं तूप किंवा तेल लावायचं आहे.
तर बघू शकता मी आता ही खालची साईडसुद्धा छान भाजून घेतलेली आहे. त्यानंतरच आता इथं मी तूप लावून घेणार आहे. तूप लावल्यामुळे आपला पराठा खूप टेस्टी लागतो. खरं तर तेलाच्या ऐवजी आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे. तुपामुळे पराठा पण छान असा खरपूस होतो आणि चवीलाही सुद्धा खूप छान लागतो. तर इथं बघू शकता तुम्ही अजिबात आपला पराठा फुटलेला नाही. छान आपला पराठा फुगलेला सुद्धा आहे आणि असेच पराठे आपण आता पुढंसुद्धा बनवून घेणार आहोत. तूप लावल्यानंतर आपले पराठे बराच वेळ असे राहतात. नाहीतर मग तेल लावल्यामुळे पराठे आपले मऊ होतात. तर आपल्याला याच पद्धतीनं पराठे बनवून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही छान पराठा आपला इथं शेकलेला आहे. तर ह्याच पद्धतीनं आपण सर्व पराठे बनवून घेऊया. असे पौष्टिक पराठे तुम्ही मुलांच्या शाळेच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. कारण की यामध्ये खूप पौष्टिक असे पदार्थ आपण टाकलेले आहे. तुम्हाला इथं मी आणखी एक पराठा बनवून दाखवते. तर बघू शकता तुम्ही इथं आणखी एक पराठा मी इथं टाकून घेतलेला आहे आणि तो पण आपण इथं छान शेकून घेऊया. तुम्हाला इथं कस्तुरी मेथी टाकून आलू पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघू शकता इथं मी तूप लावून घेत आहे पराठ्याला. तर आपल्याला दोन्ही बाजूनी शेकून घेतल्यानंतरच तूप लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला पराठा असा खरपूस होतो आणि जास्त वेळसुद्धा टिकतो. तर बघू शकता छान असा टम्म फुगलेला आहे आपला पराठा. तर छान इथं पण मी आता थोडंसं तूप लावून घेत आहे. दोन्ही साईडनं छान शेकून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान आपला पराठा झालेला आहे. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही पराठे बनवले ना तर अजिबात पराठे फुटत नाही. आणि आपण आता दोन्ही साईडनं छान खरपूस भाजून घेतलेला आहे पराठा. तर इथं मी आणखी एक पराठा तुम्हाला मी बनवून दाखवत आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा तिसरासुद्धा मी पराठा इथं तुम्हाला शेकून दाखवलेला आहे. एकही पराठा आपला फुटलेला नाही आणि फुटणारसुद्धा नाही या पद्धतीने तुम्ही बनवला तर. तर सर्व पराठे ह्याच पद्धतीनं मी आता बनवून घेतलेले आहे. तुम्हाला सर्व पराठे इथं मी दाखवते. तर एक पराठा इथं मी लाटून घेतलेला आहे. बघा सर्व सारण इथं संपलेलं आहे आणि बघू शकता पराठे अजिबात आपले फुटलेले नाही. आणि इथं मी शेवटचा हा पराठा शेकून घेत आहे. हे बघा इथं आपले सर्व पराठे एकसारखे झालेले आहे आणि एकही पराठा कुठेही फुटलेला दिसणार नाही. आणि आपण जे बनवलेले आहे ते 7 ते 8 पराठे आपल्या तेवढ्या सारणमध्ये बनलेले आहे. तुम्ही हे पराठे दह्यासोबत किंवा तुपासोबतसुद्धा खाऊ शकता. बघू शकता तुम्हाला मी इथं पराठा तोडून दाखवते. बघू शकता इतकं सारण आहे कडापर्यंत. अशाच नवीन नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.